कोल्हा. टीम आपण पाहिले तर दर्जेदार आहे. या सीझनमध्ये दर्जेदार खेळ त्यांनी केला गेला आहे. खास करून आपण बघितलं तर मग जी स्पर्धा टायगर चषकाला मात्र आपण पाहिलं तर आपल्या नावावर केला होता आणि वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनमध्ये आपण बघितलं तर पहिलं विजेतेपद पटकावण्याचा कारनामा त्याने या सीझनमध्ये केला आहे. तो संघ चांगल्या फॉर्ममध्ये आहे. परंतु मर्दोई स्पोर्ट्स राजावली संघ पण पाहू शकतोय. जेव्हा हा संघ देखील जर बघितला तर मागच्या सीझनमध्ये ज्यांची सुरुवात छान झाली होती परंतु त्यानंतर आपण पाहू शकतोय की थोडासा स्ट्रगल. परंतु आज सगळ्या गोष्टी बाजूला सोडून आज मकर संक्रांतीचा दिवस आणि तिळगुळ घ्या गोड गोड बोला आणि सगळे खेळाडू मात्र आपण बघितले तर गोड मात्र क्रिकेट खेळण्याच्या अनुषंगाने देखील असतील. कारण की आजचा दिवस गोड करण्याचा प्रयत्न प्रत्येकाचा असेल. बॉलिंग ट्रॅकवर जयेश समोर पाहतोय रोशन. पहिला चेंडू आपण पाहिला हलक्या हाताने मात्र सॉफ्ट हँडने ड्राईव्ह केला जातोय. पहिली धाव अर्जित केली आहे. स्टार्ट ऑफ द फाउंडेशन शून्यातून केलेली सुरुवात. प्रगतीची वाटचाल मात्र कशी होताना पाहायला मिळेल. प्रगतीची वाटचाल मात्र आपण पाहिलं तर या वेळेला करण्याचा मनसुबा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. सध्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहिलं तर हे दोन खेळाडू आपल्या संघासाठी 3 ओव्हरमध्ये नक्कीच एक म्हणजे खास करून पहिल्या ओव्हरमध्ये ना पार्टनरशिप मोठी करण्याचा प्रयत्न पाहायला मिळेल. कारण की 3 ओव्हरमध्ये डेफिनेटली 30-35 धावा हा मनसुबा प्रत्येक संघाचा असतोय. लेफ्ट आर्म गोलंदाज जयेश लॉफ्ट केलाय हवेत पाहतोय. उंची जास्त एलिव्हेशन कमी फिल्डरची हमी आणि इथे आपण पाहिलं सहजच विकेट आणि ती मोठी मिळाली. अक्षय कोल्हा नावाचा बॅटर आपण पाहिला. इथे डेंजर मॅन होता तो मात्र धोकादायक खेळाडू. सॉफ्ट हँडने खेळण्याचा नाहक प्रयत्न फसला गेला आणि घातक फटका घात करून गेलाय आणि पहिला धक्का सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी या टीमला 1 आकड्यावर लागलाय. विकेट मात्र पहिला डाऊन झाला बघा. अक्षयला स्ट्राईक मिळाली होती परंतु सहजच फटका खेळला गेला होता. बॅटचा फेस लवकर बंद केलं. तेच प्रमुख कारण ठरलं की जो चेंडू आपण पाहिला इनफिल्डच्या वरून जायला हवा होता तो उंच उडाला आणि मग तिसऱ्याच्या घेऱ्यातील खेळाडूने कोणतीही चुकी केली नाहीये. नीट निरीक्षण केलं आणि एक सॉफ्ट कॅच पकडला गेला. पहिला धक्का पहिला डाऊन केला गेला. विकेट. जयेशला पहिली सफलता या खास करून पॉवर प्लेच्या षटकामध्ये मिळाली. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर सचिन कांबळे झालेत बॅटिंग करण्यासाठी. अक्रॉस थोडीशी हाफवाली मिळाली. दिशा दिली आहे. गॅप मधून वेगाने प्रस्थान करताना पाहायला मिळते. चेंडूचा पाठलाग करण्याचा प्रयत्न. चेंडू थांबणार नाहीये आणि पाहता पाहता चेंडू निघून गेलाय सीमारेखा पार आणि आल्या आल्या मैदानाच्या आत केलाय स्पेशल. मात्र आपली पेशकश सचिनची चौकार. चौकार पहिल्याच बॉलला फेस करत असताना त्यांना माहित आहे सचिनला की 3 ओव्हरच्या मॅच मध्ये आपली भूमिका काय आहे स्पष्ट आहे. धावा हा जोडण्याचा मनसुबा. जयेशला मात्र थोडीशी दिशाहीन चेंडू आता पाहायला मिळेल. त्यावर चौकार. समोरच्या दिशेने टाकलेला चेंडू आपण पाहिला. पुढे येऊन ऑन द राईज शॉट खेळण्याचा प्रयत्न केला होता. ऑन द राईज ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न केला होता. कारण की कव्हर क्षेत्र आपण पाहिलं तर 30-40च्या घेऱ्यामधून थोडासा पुढे खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु बॅट आणि चेंडूमध्ये कॉन्टॅक्ट झाला नाहीये. निर्धाव चेंडूची हाताळणी केली गेली आहे. षटक क्रमांक 1 आपण पाहिलं. आतापर्यंत चेंडू कंप्लीट झाले 4. 2 चेंडूचा खेळ शेष. पाहतो यावेळेला सचिनसाठी पुढील चेंडू. पुन्हा एकदा आपण पाहिलं प्ले अँड मिस. थोडासा पुढे टाकलेला चेंडू. लेफ्ट आर्म गोलंदाज आहे. थोडासा नॅचरल आर्म गोलंदाजी कट होतोय आणि तेच प्रमुख कारण यावेळेला चेंडू आणि बॅट मध्ये कोणत्याही प्रकारचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडू. चौकारानंतर आपण पाहू शकतो नियंत्रण आणलं गेलं गोलंदाजीमध्ये. सलग 2 डॉट. धावसंख्या स्थिर पाहायला मिळते. फलकावर 5. अंतिमचा यावेळेला प्रॉपर टायमिंग नाही झालाय परंतु इनफिल्डच्या वर थोडासा चेंडू प्रस्थान करतोय. फिल्डर पाठलाग करण्याचा प्रयत्न. पाठलाग मात्र काही यशस्वी होणार नाहीये. रेस झाली होती आणि या रेस मध्ये मात्र जिंकणारा मात्र होता तो म्हणजे चेंडू आणि चेंडू निघून गेला बाउंड्री लाईनच्या पलीकडे आणि शेवटच्या चेंडूवर देखील मिळालेला हा चौकार आणि चौकाराने मात्र वाढलाय पहिल्या ओव्हरच्या जवळ आपण पाहिलं तर
आकार धाव संख्या 9 धावा. पहिला ओव्हर कंप्लीट झाला, एक विकेट डाऊन झाला. प्रथम बॅटिंग करत असताना सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघाची ही स्थिती पाहायला मिळाली आहे. 1-9. मात्र 9चा आकडा आपण पाहिला तर पहिल्या ओव्हरमध्ये आहे, परंतु त्या 9ला मात्र पुढे कशा प्रकारे नेलं जाईल, कशा प्रकारचा खेळ होतोय दुसऱ्या ओव्हरमध्ये प्रत्यक्षात पाहूया. या स्पर्धेमध्ये स्वर्गीय आकाश स्मृती चषकामध्ये नक्कीच कोणाचं होईल कमबॅक आणि कोण जाईल मात्र आपण पाहिलं तर मागे जाऊया टीचेकडे. आथांची पुरींचा निर्भट्यानेस निर्भट्यानेस तो दिसाया बेस. आथांची पुरींचा निर्भट्यानेस तो दिसाया बेस. आथांची पोरांची आखोड सूट ती फारच लूज. आथांची पोरांची आखोड सूट ती फारच लूज. आपण पाहतोय स्वर्गीय आकाश स्मृती चषक 2026 मॅच पाहतोय आपण मित्रांनो. मोरदे स्पोर्ट्स राजावली ए विरुद्ध सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी. बॅटिंग करताना पाहायला मिळते राजावली टीमच्या समोर आपण पाहिले तर सिद्धिविनायक बेलकडी, आणि ज्याप्रमाणे राजावली टीमने पहिल्या ओव्हरमध्ये 9 धावा खर्च केल्यात, बेलकडी टीमला मात्र पहिला मोठा धक्का दिला होता अक्षयच्या रूपाने, परंतु त्या धक्क्याला सावरून मात्र आपण पाहिला तर आता नीट आणि चांगलं क्रिकेट हे खेळण्याचा प्रयत्न होताना पाहायला मिळतोय. नंबर 2चा स्पेल भूमित डुकलेच्या हातामध्ये मात्र सोपवला गेलाय. एक चांगला ऑलराऊंडर खेळाडू आहे भूमित हिरा यांचा. आपण बघितलं तर या संघाचे आपण पाहिलं लेजंड प्लेयर्स म्हणून आपण पाहतोय, आणि हिरा यांच्या माध्यमातून या संघासाठी नेहमीच एक योगदान मग आपल्या यंग ब्रिगेडला देखील आपण बघितलं की मग पुढे ना प्रेरणा मिळत असते, कारण की आपल्या संघामध्ये एक सिनियर असा खेळाडू असायला हवा जो प्रत्येक अपकमिंग यंगस्टरला प्रोत्साहित करणारा असावा, आणि त्यांनी लीड केलं या संघाला. समोरच्या दिशेने ओव्हर पिच चेंडू, त्यावर लेफ्ट ड्राईव्ह देखना शॉट पाहायला मिळतोय. जबरदस्त फटका आरपार सीमारेखा पार, आणि येतोय पाहायला मिळतोय इथे षटकार. पुन्हा एकदा शॉर्ट पिच, या वेळेला पुन्हा एकदा पुलचा फटका आरपार दमदार दर्जेदार लगातार दुसरा वाला वार, आणि हाई चेंडू सीमारेखा पार पाहायला मिळेल षटकार 6. 2 चेंडूवर 2 उत्तुंग षटकार मात्र ठोकले गेलेत. आक्रमक खेळ मात्र दर्शवला गेलाय मैदानाच्या आतमध्ये मिस्टर रोशनने. रोशन कांबळीचा मात्र आपण पाहायला मिळतोय जलवा, आणि जलवा मात्र बिखरत असताना 2 उत्तुंग षटकार त्यांच्या पाठमधून पाहायला मिळतोय. धावसंख्येचा आलेख वाढला गेला, आता चांगल्या स्थितीमध्ये धावफलक. तिसरा येईल का, यावेळेला आपटून टाकलेला चेंडू पाहतोय आपण. लॉगलेगच्या दिशेने फटका खेळला जातोय, फिल्डर बोधण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने प्रस्थान. 2 षटकारानंतर ठोकलेला मात्र मागच्या दिशेने हा दर्जेदार स्ट्रोक पाहायला मिळेल रोशनच्या बॅटमधून. चौकार 4. व्हॉलेंटियर्स साठी आपण बघितलं आयोजकांचे वायडर्स म्हणजे ज्याप्रमाणे व्हॉलेंटियर्स आहेत त्यांच्यासाठी आपण पाहतोय की मग 100 रुपये आहेत. तर तुम्ही बाउंड्रीच्या बाहेर कॅच पकडा षटकाराचा, तुम्हाला 100 रुपये मिळतील. फक्त आपण बघितलं तर मग व्हॉलेंटियर्स ना आहे, खेळाडूंना नाही आहे पारितोषिक. जे गादी स्पोर्ट्स मोमेंटच्या माध्यमातून जाहीर आहे. सध्या मैदानाच्या आतमध्ये नेमकं काय झालंय तर जाहीर झाले इरादे स्पष्ट. रोशनने नाव रोशन आहे, नक्कीच काम देखील रोशन करतील. रमेशजी घाटाल साहेबांचं देखील इथे शुभागमन. प्रतिष्ठित व्यक्तिमत्व या पोमण विभागातील सातत्याने, कारण की जेव्हा जेव्हा क्रिकेटच्या स्पर्धा आपण बघितल्या या पोमण विभागामध्ये झाल्या आहेत ना, त्या स्पर्धेला आपण पाहू शकतो की त्यांची भेट ही अनमोल आणि ती महत्वपूर्ण आपल्याला नेहमीच मिळते, आणि आज देखील इथे दाखल झालेले आहेत. यावेळेस आपण पाहू शकतो की चेंडूला नक्कीच आपटून टाकण्याचा प्रयत्न थोडासा दिशाहीन पाहायला मिळालाय, तर इथे आपण बघितलं पंचांचा इशारा आलाय तो म्हणजेच वाईट. वाडे श्री सचिनजी भोसकर साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभ आगमन इथे झालेलं आहे.
सागरजी भगत साहेबांचं देखील इथे शुभागमन झालेलं आहे. त्यांचं देखील मनापासून स्वागत करतोय आणि स्वागत मात्र दर्जेदार होताना पाहायला मिळते मैदानाच्या आतमधून. सचिन नॉन स्ट्रायकिंगकडे, परंतु रोशनने मात्र हा कारनामा केलेला आहे. रोशनची बॅट मात्र बोलताना पाहायला मिळते आणि रोशनने आतापर्यंत पण पाहिला तर काय जबरदस्त आक्रमण केलं गेलंय या ओव्हरमध्ये. आक्रमणाने आक्रमणच केलं गेलंय. धाव फलक मात्र पहिल्या ओव्हरमध्ये 9 होतं, परंतु आता या ओव्हरमध्ये आपण जर बघितलं ना तर धाव फलक पोहोचलेला आहे 32च्या घरामध्ये. चार जवळ चेंडू हाताळले गेले तर या 4 चेंडूवर आपण बघितले तर 3 षटकार, 1 चौकार आणि त्यामध्ये 1 वाईट देखील आलेला आहे. 23 धावा आलेल्या आहेत या ओव्हर मध्ये. उमेद टुकलेला भरपूर मार पडला गेलाय बॉलिंग मध्ये. पुढचा चेंडू पाहतोय आपण या बळीला. प्रॉपरली टायमिंग मात्र झाला नाही. फिल्डर आले. व्हाट अ कॅच, जबरदस्त एफर्टलेस कॅच. मिस्टर विजय मौकाशी आपण पाहिले तर दूरचा डिस्टन्स होता, वाटलं नव्हतं की पोहोचतील, परंतु प्रयत्न असे करा की प्रयत्नानं देखील यश मिळेल. आणि नक्कीच आपण पाहिलं 99% केलेली मेहनत, 1 टप्पे नशिबाची साथ आणि कम्प्लीट झालेला 100% हा कॅच. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. होटाला मुसमजी दुनिया तू साथीला बुरा आहे संसार पुरा. अजून आहेस तू बारीक पोरा, तुझे ओठावर मुस नाही. थँक्यू सो व्हेरी मच शटीज आहे. सचिनजी भोसकर साहेब इथे उपस्थित झालेले आहेत. तर साहेब आपणास विनंती करतो की आमच्या अतिथी कक्षामध्ये येऊन आपण विराजमान व्हा. सागरजी भगत साहेब आपणास देखील मी विनंती करतोय. या स्पर्धेचे प्रायोजक आहेत. या स्पर्धेचे त्यांनी आपण बघितलं तर मग ज्यांनी सहकार्य मोठं दिलं गेले, खास करून स्वर्गीय आकाश स्मृती चषक का 2026 ला आणि पाहुण्यांचा इथे शुभागमन होताना पाहायला मिळत आहे. कारण की यानंतर आपण बघितलं तर मग जवळजवळ आजच्या दिवसामध्ये पहिल्या राऊंडचा मुकाबला आपण बघितला तर मग मंगलमूर्ती नागले विरुद्ध गावदेव स्पोमन. आणि आपण पाहतोय हे पाहुणे आम्हाला लाभले गेलेत. स्पर्धेचे सहप्रायोजक देखील आहेत, स्पॉन्सर्स आहेत. आणि नेहमीच पोमनची स्पर्धा, मग पोमनसाठी आपण बघितलं तर दिलाचा मोठेपणा आणि नक्कीच आपण बघितलं तर हे नेहमीच देत आहेत. आज अजितजी भोसकर साहेबांचा वाढदिवस देखील आहेत. आणि नक्कीच त्यांना देखील आपण खास करून मकर संक्रांतीचा दिवस आणि मग वाढदिवसाचा दिवस आणि डबल शुभेच्छा अदी स्पोर्ट्स पोमनच्या वतीने देखील आपण देऊया. पंचांनी मात्र तिथे नोंदवलं गेलंय की हा आहे नो बॉल. येस, बघितलं तर आपण फील्ड प्लेसमॅन आपण पाहू शकतोय आणि तेच आपण पाहिलं तर पंचांनी मात्र हे निरीक्षण केलंय. फील्ड प्लेसमॅन लक्षात घेता आणि 2+1 धाव संख्या आपण पाहू शकतोय की ते धावा पोचलेल्या पाहायला मिळतात. फलकावर 35 धावा, 35 रन्स आपण पाहतोय स्कोर बोर्डवर. जबरदस्त खेळ राहिला गेलाय सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडे टीमच्या संघाचा. आणि खास करून त्याच्यामध्ये आपण बघितलं ना तर रोशन तो आपण पाहिला तर त्याने केलेली जी कामगिरी, त्याची कॅच पकडली ते बाद झाले, परंतु त्यानंतर मैदानाच्या आतमध्ये रोशन उंबरसडा आहेत. जबरदस्त सौंदर्य फटका, बॅटच्या रेंज मध्ये सुरेख कनेक्शन आणि या वेळेला भूमीतला दिलेलं मोठं टेन्शन. 6 जबरदस्त बॅटिंग या ओव्हरमध्ये. तब्बल 32 धावा कुठल्या गेल्यात. दोन्ही रोशन आपण पाहिला, एक रोशन कांबडी होता आणि आता असलेला ज्याने या बॉलवर ठोकलेला फटका म्हणजेच रोशन उंबरसाडा. आक्रमण केला गेला. बॉलिंग ट्रॅकवर आता येतील महत्वपूर्ण स्पाईल विजय मोकाशीच्या हातामध्ये असेल. धावसंख्या पोचली गेली 41च्या घरामध्ये. 2 ओव्हरमध्ये 41 धावा फलकावर पूर्ण होताना पाहायला मिळत आहेत. आणि सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी संघ आज अफळातून फॉर्म घेऊन मैदानाच्या आतमध्ये. काही खासियत आहे या संघाची, कारण की मेहनत जास्त घेतात, सराव जास्त करतायत, क्रिकेटला वेळ जास्त देत आहेत. आणि तुम्ही चांगली मेहनत करा आणि चांगल्या मेहनतीचं मग फळ देखील नेहमीच गोड मिळत आहे.
आणि आतापर्यंत त्यांनी ती मेहनत केली या मॅचमध्ये आणि गोड फळ देखील मिळालंय. अंतिमचा स्मॅल असेल. पहिला बॉल मात्र ऑफस्टमच्या थोडासा बाहेर फेकण्याचा प्रयत्न केला गेला आणि पंचाने मात्र निरीक्षण केलं गेलंय आणि सांगितलं की हा दिशाहीन आहे. वायडर लाईनच्या बाहेर जाताना पाहायला मिळालाय. विजय मोकाशी यांना आपण पाहू शकतोय. सध्या तरी सचिन कांबळे आणि रोशन उंबरसडा ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आहे. सचिन कांबळे आपण पाहिलं तर स्ट्राईक एंडकडे त्याच्या माध्यमातून देखील आपण बघितलं तर चांगल्या धावा त्या आलेल्या आहेत. त्याचं देखील योगदान छान राहिलंय. समोरच्या दिशेने फटका खेळला जातोय. ही राती ते आहे. चांगलं फिल्डिंग पाहायला मिळत आहे. चेंडूला जंप करून मात्र अडवलं गेलाय. तत्पूर्वी मात्र धाव कंप्लीट एक झाली. मौल्यवान धावा आपल्या संघासाठी वाचवल्या गेल्या नीरा यांच्या माध्यमातून. लगभग बघा जर जंप लगावली नसती तर ऑलमोस्ट 6 मिळाल्या असत्या. परंतु आपण पाहू शकतो 5 धावा त्याने वाचवल्या गेल्या. एकच धाव कंप्लीट केली गेली. एका धाव्याने टीमची टोटल मात्र पुढे सरकताना पाहायला मिळते 43च्या आकड्यावर. कारण की 41 होत्या त्यात नंतर एक वाईड आणि इथे सिंगल. 43 आपण पाहिल्या गेल्यात. फील्डमध्ये आता थोडासा बदल होताना पाहायला मिळतंय. डीप बाउंड्री रायडर्स आपल्याला पाहायला मिळत आहेत. आता तैनात केलेले पाहायला मिळत आहेत. डीप लॉंग लेग पाहू शकतोय. त्यात नंतर डीप स्क्वेअर लेग डीप मिड विकेट आणि डीप लॉंग देखील सेटअप करण्याचा प्रयत्न पाहायला मिळतोय. ही फील्ड प्लेसमेंट आपल्याला जर पाहायला मिळते सध्याच्या घडीला. बाउंड्री रायडर्स आपण पाहू शकतो हे तैनात केलेत. रोशन उंबरसडा जबरदस्त खेळाडू आहे. कारण की रोशनची बॅट देखील टायगर चषकामध्ये भरपूर बोलली होती आणि आज देखील बोलते. हो मागे समोर टाकलेला चेंडू होता आणि त्याची मात्र स्पेशल ट्रीटमेंट मात्र केली रोशन उंबरसडाने. आपल्या नावाचा ब्रँड पेश करत असताना ठोकलेला लॉंग लेग सीमारेखा पार. दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. साऱ्या जगात वाजतोय गाजा वाजा आदिवासी राजाचा. साऱ्या जगात वाजतोय गाजा वाजा आदिवासी राजाचा. ए हिरोबा माझा नाचत आला दैवत आदिवाशांचा. ए हिरोबा थँक्यू सो माझा व्हेरी मच डीजे. पुढील मॅच असेल आई गावदेवी स्पोर्ट्स शिलोत्तर ए आणि चंदुका स्पोर्ट्स सारजा. दोन संघाचे संघाडक लक्ष असू द्या मित्रांनो. आपण इनिंग मध्ये त्वरित टॉस करणार आहोत तर आपण टॉस बॉक्स मध्ये उपस्थित राहा वेळेवर. रिक्वेस्ट असेल तुम्हाला. विजयवर आक्रमण. षटकार रोशनने 2 आतापर्यंत षटकार पाहिलेत रोशनच्या बॅट मधून. पुन्हा एकदा तोडलंय फोडलंय आणि याही चेंडूला बाउंड्रीच्या बाहेर सोडलाय. षटकार 6. ए आदिवासी माझी जात हाय कोणाच्या बापाला भीत नाही. ए आदिवासी माझी जात हाय कोणाच्या बापाला. जबरदस्त 3 चेंडू लागोपाठ 3 षटकार. रोशनचे हॅट्रिक्स. मात्र 3 चेंडूवर 3 सलग षटकार ठोकलेत त्यांनी. त्यावेळेला थोडासा धीमा टाकला. तुमच्या जवळ टाकला गेलाय आणि मजबूर केलं मग बॅटरला ड्राईव्ह करण्यासाठी. सध्या तरी आपण चर्चा करायची झाली तर मग बॅटिंग कडे आपण नजर टाकली तर धाव संख्येचा आलेख जर आपण बघितला तर पोहोचलेला आहे 55च्या घरामध्ये. 3रं षटक आहे आणि 3ऱ्या षटकामध्ये देखील भरपूर मार पडताना पाहायला मिळालाय. विजय मोकाशी. आता मात्र रोशनचा इरादा स्पष्ट आहे की जब तक तोडेंगे नाही तब तक हम छोडेंगे नाही. आणि तोडत फोडत असताना आणखीन एक तोडफोड कारवाई मात्र केली गोलंदाजावर. आणखीन एक फटका तो पाहायला मिळालाय. षटकार. बिरसा मुंडा पाठीशी आमच्या परवानाही जीवा. षटकार षटकार आणि षटकाराचीच बोली भाषा मात्र तर बोलली जाते बॅटच्या माध्यमातून. आणि कोणत्याही प्रकारे आपण पाहू शकतोय तर मग आता गोलंदाजावर आपण पाहू शकतो दया माया दाखवली जात नाही रोशनच्या माध्यमातून. पुन्हा एकदा मात्र आपण पाहू शकतोय ग्रेट फिनिश मात्र आपण पाहिलाय. फटका चाललाय बाउंड्रीच्या पलीकडे आणि याही ओव्हर मध्ये धावांची लयलूट धावांचा मोठा पाऊस पाडला गेलाय आणि धावसंख्या तब्बल पोहोचली गेली आहे. 3 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या पाहायला मिळते आपल्याला 65च्या घरामध्ये आणि जिंकण्यासाठी 66 धावांचं भल्लं मोठं लक्ष मात्र या मॅच मध्ये उभं केलंय टीम मर्दू स्पोर्ट्स राजावली ए या संघासमोर.
चला 2 संघ नाही रिक्वेस्ट करतोय आपण टॉस बॉक्स मध्ये अजून देखील आलेले नाहीयेत. बंदुका स्पोर्ट्स सारजा आणि काही गावदेवी स्पोर्ट्स शिल्लक तर एक टीम तुमचे कर्णधार टॉस बॉक्स मध्ये आलेले नाहीत. लक्ष असू द्या वेळेचं बंधन आहे मित्रांनो. शिलोतर टीम आपला कर्णधार प्लीज पाठवा. गावदेवी स्पोर्ट्स शिलोतर ए टीम सई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनचे नियम रूल्स आपण बघितले. बघा इनिंग मध्ये टॉस होणं अनिवार्य आहे. पहिल्या दिवसामध्ये देखील आपण असं चित्र पाहायला मिळालं. वेळेच्या आधी आपण बघितलं तर उपस्थित नसाल तर मग पानंटी देखील तुम्हाला खावी लागेल. वसई तालुका आदिवासी क्रिकेट असोसिएशनच्या नियमावलीनुसार मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय सध्या तरी 2 खेळाडू येताना पाहायला मिळत आहेत. त्याला बॉल पूर्व मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी आपण पाहू शकतो. मग टॉस बॉक्स मध्ये चंद्रका स्पोर्ट्स सारजा संघाचे संगणक दाखल झालेले आहेत. गावदेवी स्पोर्ट्स शिल्लक तर हे संघाचे कर्णधार आतापर्यंत पोहोचलेले नाहीयेत. टॉस आपण करूया. तुमचे पाहुणे सचिनजी भोसकर साहेब इथे उपस्थित आहेत आणि त्यांच्याशी बसला टॉस करूया. त्यांच्या माध्यमातून शुभेच्छा दिल्या जात आहेत. सारजा शिल्लक तर छापा असा येतोय छापा साहेब. आपण अतिथी कक्षामध्ये विराजमान व्हा. नक्कीच तुम्हाला देखील मकर संक्रांती शुभेच्छा असतील. आपण सारजा टीम कडे वळतोय. टॉस जिंकला गेला. फक्त प्रश्न एकच असेल, काय निवडाल तुम्ही इकडे. व्हेरी ऑल द बेस्ट. तुम्हाला शुभेच्छा देतोय आणि पुन्हा एकदा रिक्वेस्ट करतोय की टॉस बॉक्स मध्ये 1 ओव्हर आधी उपलब्ध राहायचं आहे. जर पहिला बॉल पडण्याच्या आधी जर इथे उपलब्ध झाले नाहीये तर मग तुम्हाला पेनल्टी दिली जाईल. 3 रन्सची लक्ष असू द्या. प्रत्येक संघाला मी अलर्ट करतोय. या मैदानाच्या आतमध्ये 66चं लक्ष आहे मोठं आणि मोठ्या लक्ष्याचा पाठलाग मोठ्या रीतीने करायचा आहे. 66 धावा. बावीसच्या सरासरीने धावा जोडायच्या आहे प्रत्येक ओव्हर मध्ये. परंतु आतापर्यंत आपण बघितलं तर 2 चेंडू आणि 2 मध्ये आलेल्या 3. 22 प्रत्येक ओव्हर मध्ये तुम्हाला कंप्लीट करायच्या. तर मग हिटिंग सुपरहिट कामगिरी करावी लागेल. जी सुपरहिट कामगिरी रोशनने केली होती. रोशन कांबळे असतील, रोशन उंबरसडा असतील, जबरदस्त बॅटिंग पहिल्या इनिंग मध्ये. ग्रेट फिनिशर रोशन उंबरसडा खास करून या खेळाडूला बघितलं ना या सीझन मध्ये एक चांगल्याच आणि भयानक रूप मध्ये येतो. कारण की कोणत्याही गोलंदाजावर आपण दयामाया दाखवत नाहीये. अशी खेळ त्याची या सीझन मध्ये आपल्याला पाहायला मिळाले. भूमिक टुकल्यासाठी हा चेंडू आपटून टाकलेला होता. मात्र त्यावर पुढचा फटका मात्र एक्झिक्यूट केला जातोय. चेंडू चाललाय का टप्पाने बाउंड्री लाईनच्या पलीकडे. भूमीच्या बॅट मधून मात्र प्रयत्न आहे धावांचा पाठलाग करणार आम्ही आणि करण्याचा संदेश मात्र दर्शवलाय. ठोकलाय चौकारच्या.
चौकार आलाय. आज मकर संक्रांतीचा दिवस, तिळगुळ मात्र वाटले जात आहेत, परंतु मकर संक्रांतीचा दिवस सांगितला ना तर मग पतंग उडवण्याचा मात्र दिवस म्हणून ओळखला देखील जात आहे. मात्र भरपूर असे पतंग अनेक ठिकाणी आपण बघितलं तर मग पतंग उडवण्याच्या मोठमोठ्या स्पर्धा देखील आपल्याला बघायला मिळत आहेत. आणि आजपर्यंत आपण बघितलं तर मग इथे आपल्या मैदानावर सध्या तर क्रिकेटची स्पर्धा आहे, तिकडे आपण नजर टाकूया. कारण की बघ, लहान मुलांचा छंद किंवा सगळ्यांचा तो छंद म्हणजेच पतंग. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न पाहायला मिळाला. हा चेंडू आपण पाहिला तर भूमीत मिस करताना पाहायला मिळाले. लेग बायचा इशारा मात्र मिळतोय. एक चौकाराने मात्र बाण बनणार नाहीये, कारण की बात मोठी बनवायची असेल तर तुम्हाला इकडेच छान पद्धतीने मात्र प्रॉपरली टायमिंग साधावे लागेल. प्रत्येक बॉलवर मात्र नीट रीड करून मात्र आपण बघितलं तर खेळावं लागेल. आज कारण मग मकर संक्रांतीचा दिवस आणि तिळगुळ आणि तिळगुळाचे लाडू सचिनजी भोसकर साहेबांनी नक्कीच प्रोव्हाइड केलेत. सध्या तरी नक्कीच त्यांचे देखील आभार व्यक्त करतोय, कारण की तिळगुळ घ्या आणि गोड गोड बोला. आणि सध्या तरी आमच्याकडे हे तिळगुळाचे लाडू सचिनजी भोसकर साहेबांनी पोहोचवलेत आणि त्यांना देखील आम्ही थँक्यू सो व्हेरी मच म्हणतोय. धावसंख्या 10, लक्ष मोठं 66. तर बघा 66 चेस होणं थोडस पहिला पण तर डेफिनेटली, कारण की आज तिळगुळ मकर संक्रांतीचा दिवस म्हणजे शिलोतर संघाचे संगणक आणि चंदुका सारदा संघाचे संगणक आपण या, कारण की तुमच्यासाठी एक छोटासा गिफ्ट आहे आणि ते गिफ्ट तुम्ही कलेक्ट करा. दोन्ही टीम्सचे कॅप्टन्स आज करून गावदेवी स्पोर्ट्स वुमनच्या वतीने आज मकर संक्रांतीच्या दिवसावर प्रत्येक कॅप्टन्सला छोटस गिफ्ट ते दिलं जात आहे आणि आज ही खासियत आहे. अभि शिलोतर टीम आणि चंदुका स्पोर्ट्स सारदा आपले कॅप्टन या फलकावर नजर टाकली आपण तर 11 धावा झाल्यात आणि 11 धावा आपण बघितल्या तर फार पण मागे पडलाय. चेस करताना आता 12 चेंडू आणि 55 धावा डेफिनेटली आपण पाहू शकतो. तर इथे आहे ना काय झालं नेमकं, तर जी गोलंदाजी झाली ती साधारण गोलंदाजी पहिल्या इनिंग मध्ये झाली असं आपण म्हणू शकतोय. कारण की फलंदाजांना माहिती आहे 3 ओव्हरमध्ये काय बॅटिंग आहे, तर मग बॅटिंग तर ते बॅट चालवणारच आहेत, पण तो गोलंदाजी कशी व्हायला हवी होती ती गोलंदाजी झाली नाहीये. परंतु त्यानंतर आपण बोललं चेसिंग करत असताना मग तो इंटेन दिसला देखील नाहीये. अशा प्रकारचं क्रिकेट मात्र दिसलं नाहीये. रोशन आपण पाहू शकतो बॉलिंग ट्रॅकवर बॅटिंग काही जबरदस्त केली होती, छान केली होती. रोशन नुंबरसड आपण पाहिलं तर काय बॅटिंग केली होती, त्याने बॅटिंग करत असताना आपल्या संघासाठी बॅटच्या सहाय्याने यावेळेला चांगला जबरदस्त फटका कनेक्ट झालाय. चेंडू जाल बाउंड्रीच्या पलीकडे 7 धावांसाठी भूमीच्या बॅटमधून सिक्सर पाहतोय. सरासरीमध्ये मागे पडलाय, परंतु आपण पाहू शकतो मॅचला इथे जिंकण्याचा मनसुबा मात्र कमी नाही झालाय. आणखीन आपण पाहिले तर मग आलेला योग्य त्या क्षणाला षटकार फुलटा चेंडू पाहायला मिळाला. 10 चेंडू आणि 48 धावा, 18 धावा झाल्यात जिंकण्यासाठी. आपण पाहू शकतो 10. रेफर मात्र DRS चा वापर केला जातोय. डिसिजन मात्र आपण पाहिलंय इथे आता मागवलं गेलंय, कारण की हाईट फॅक्टर होते का फुलटा चेंडू होता ते निरीक्षण करताना आपल्याला जर पाहायला मिळतील आमचे तिसरे अंपायर्स सतीश जी भोसकर साहेबांचा देखील इथे शुभ आगमन झालेला आहे. 40+ चे खेळाडू आहेत आणि ते देखील इथे उपस्थित झालेले आहेत. वेलकम, मनापासून स्वागत असेल सतीशजी भोसकर साहेब. स्वर्गीय आकाश स्मृती चषक 2026 मध्ये आपलं मनापासून स्वागत. इट्स अ फेअर डिलिव्हरी असेल. आमचे तिसरे पंच आणि त्यांनी निरीक्षण केलं आणि सांगितलं गेलं की लिगल चेंडू आहे, चांगला चेंडू आहे. धावसंख्या 18 आहे, 48 म्हणजे 8 चांगले चेंडू तुम्हाला ह्या धावा चेस करण्यासाठी, म्हणजेच काय तर 48 सध्या तरी त्याच धावा हव्या असतील, परंतु 9 चेंडू आणि 48. 9 मध्ये 8 तुम्हाला चेंडू बाउंड्रीच्या बाहेर पोहोचवायचे आहेत.
ते पोहोचवले तर तुम्ही जिंकाल. परंतु त्याच्यामध्ये एक प्रयत्न हा मात्र अपयशी आणि यश गोलंदाजाला रोशनला मिळेल. फलंदाज डाऊन होतोय, विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. परतावं लागेल भूमीतला. थँक्यू सो व्हेरी मच डीजे. बघा आपण काय झालं तर पहिल्या इनिंगमध्ये 65 धावा फलकावर लगावल्या गेल्या. सिद्धिविनायक एक्सपोर्ट्स बेलकडी संघाने आणि मरुदी स्पोर्ट्स राजावली संघ पाठलाग करत असताना फसलाय तिकडे. 18 या आकड्यावर आपण पाहतोय की पहिला गडी डाऊन झाले. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आलेत. रोशन आलेत बॅटिंग करण्यासाठी. रोशन कोल्हेकर आपण पाहू शकतोय सिंगल मात्र आल्यानंतर घेतली आहे. परंतु आता मॅच मध्ये आपण पाहिलं ना तर मागे पडलाय, कारण की 66 धावा भरपूर झाल्या. सुरुवात जर तुम्हाला ह्या चेस करायची होती तर मग तशी ॲव्हरेज होता 22चा 7 चेंडू आणि 47 धावा. आता जिंकण्यासाठी हव्या आहेत आणि मग असंच पासून भरपूर मागे पडला गेला आणि असं दिसतं की चित्र की मागे जाईल नो डाऊट, कारण की बेलकडी संघाचा दर्जा तो पाहायला मिळाला खेळण्याचा. दर्जेदार मात्र खेळ त्याने दर्शवला गेलाय. बॅटिंग असो की बॉलिंग असो संधी द्यायची नाहीये आणि तेच मात्र आपल्याला पाहायला मिळालंय. 2 ओव्हरचा खेळ कंप्लीट. फलकावर 19 धावा 1 गड्याच्या मोबदल्यात. धावसंख्येचा आपण विचार केला तर आता 47 हव्या असतील आणि 6 चेंडू 47 धावा सामना जिंकण्यासाठी पूर्णपणे लागल्यात इथे. अजितजी भोसकर साहेब आणि योगेशजी भगत साहेबांचं देखील या क्रीडा नगरीमध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम, मनापासून स्वागत असेल साहेब आपलं. वेलकम, सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. या रंगमंचाच्या दिशेने मात्र आमचे प्रतिष्ठित व्यक्तिमत्व, प्रतिष्ठित पाहुणे या पोमण गावचे आणि त्यांचं इथे आगमन होताना पाहायला मिळत आहे. मैदानाच्या आतमध्ये वळतोय. 6 चेंडू आणि 47 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. आज वाढदिवस देखील आहे साहेबांचा आणि नक्कीच त्यांना वाढदिवसाच्या लाख लाख अशा शुभेच्छा असतील तुमची. यो हजारो साल, हॅपी बर्थडे टू यू. नो बॉलचा इशारा. भीमर मात्र हाताला गेलाय. तुषार बॉलिंग ट्रॅकवर. फिल्डचा बॉल यावेळेला उडवलेला पाहायला मिळतोय. हवेत आहे फिल्डर तिकडे. कॅच ड्रॉप झालाय, परंतु आपण पाहू शकतो की फ्री हिट होता, त्यामुळे नुकसान तर नव्हतं, परंतु नुकसान होणारच आहे, कारण की आता औपचारिकताच आहे ना या मॅच मध्ये तुम्हाला पूर्ण करायची आहे. कारण की चेसिंग करत असताना भरपूर मागे पडला गेलाय. चेसिंग नाही, मी तर म्हणेन की गोलंदाजी करताना भरपूर चुका झाल्या, कारण की 65 धावा 18 चेंडू मध्ये खर्च करणं म्हणजेच ऑलमोस्ट आपण पाहिलं डबल धावा आहेत आणि त्या डबल धावा का कशा झाल्या, गोलंदाजी हा प्रश्न राहिला. बॅट तर फिरवली जाते विजयच्या माध्यमातून, परंतु बॅटचा योग्य रीतीने वापर होताना काय मिळत नाहीये. धावसंख्या आपण पाहिली फलकावर आहे 21. 4 चेंडू आणि 45 धावा जिंकण्यासाठी हव्या आहेत. फुलटॉस यावेळेला मेजवानी दिली आहे, परंतु आपण पाहू शकतो या वेळेला चेंडूला लॉफ्ट केला होता लॉंग लेग सीमारेषेच्या पलीकडे. 7 धावांसाठी षटकार. 39 धावांची गरज. प्रभाकरची माळी साहेबांचा देखील या क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेमध्ये शुभागमन झालेलं आहे. वेलकम प्रभाकरची माळी साहेब, आपलं देखील आम्ही मनापासून स्वागत करतोय. समोरच्या दिशेने फटका खेळलाय. विकेटची शक्यता आणि सुंदर कॅच पाहायला मिळते. रोशन नंबर या खेळाडूचा विकेट डाऊन होताना पाहायला मिळतोय. आत्ता राहिलेले फक्त 2 चेंडू आणि जिंकण्यासाठी 39 धावा हव्या असतील राजावली या संघाला. पाहुण्यांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आपण पाहिला. एका बाजूने फिल्डिंग करणारी टीम सिद्धिविनायक एक्सपोर्ट्स बेलकडी ज्याने बॅटिंग करत असताना 3 ओव्हरमध्ये 65 धावा फलकावर जोडल्या गेल्या आणि 66 धावांचं लक्ष.
आणि त्या लक्ष्याचा पाठलाग करत असताना भरपूर आपण पाहिलं तर मागे पडलाय. 22च्या आकड्यावर 2 विकेट गमावले गेलेत आणि 2 चेंडूचा खेळ शिल्लक राहिला फक्त या इनिंगमध्ये आणि या 2 चेंडूमध्ये आता 39 धावा हव्या आहेत. बॅटिंग करण्यासाठी किशोर आलेत, किशोर डुकले आणि आपण पाहतोय. नंतर राजावली टीम आपण पाहू शकतो की आता गोलंदाजी हा सगळ्यात मोठा आपण बघितलं तर गंभीर विषय बनलाय त्या संघाचा आणि तीच गोलंदाजी मात्र आपण पाहू शकतोय की मार पडला आणि मोठा डावांचा डोंगर. किशोरसाठी हा बॉल मात्र फेकला गेलाय गोलंदाजाने. दिशाहीन 38 धाव्यांची गरज असेल सामना जिंकण्यासाठी 2 चेंडूमध्ये. डेफिनेटली आपण पाहू शकतो की व्हाईट बॉलचा इशारा आपण पाहिलं तर या स्पर्धेला आपण पाहू शकतोय. सहकार्य तर नक्कीच सगळ्यांचं मिळालंय आणि त्यामध्येच आपण पाहू शकतोय की मग मैदानाच्या आतमध्ये सध्या तरी चांगला फटका किशोरनं खेळलाय. चौकार मात्र येतोय. ग्रुप ग्रामपंचायत पोमन चे विद्यमान सरपंच आत्मारामजी ठाकरे साहेब यांच्या माध्यमातून आर्थिक सहकार्य त्या स्पर्धेला लाख मोलाचं मिळालेलं आहे. साहेबांचं नक्कीच आभार व्यक्त करतो आणि ते आज इथे उपस्थित नाही आहेत परंतु त्यांच्या उपस्थितीमध्ये आपण अनुपस्थितीमध्ये प्रकाशजी माळी साहेब इथे दाखल झाले आहेत आणि त्यांचा देखील आपण आदर सत्कार मान सन्मान देखील मंचावर करणार आहोत. किशोरच्या बॅटमधून आपण पाहू शकतो यावेळेला फटका खेळला गेलाय तर तो इरादे आपण पाहू शकतोय जे होते ते मात्र इरादे आपण पाहिले तर तितके मात्र यशस्वी झाले नाहीये परंतु विजय मात्र इथे मोठा प्राप्त केला गेलाय. तब्बल आपण पाहू शकतोय तर 33 धावेने हा सामना जिंकला गेलाय. टीम पाहिले सिद्धिविनायक स्पोर्ट्स बेलकडी आणि बेलगडी टीमला अभिनंदन म्हणेन आणि हार्ड लक टफ लक म्हणेन. त्याच्यामध्ये आपण पाहू शकतोय की राजावली टीम थोडेसे कमी पडला आहेत म्हणजेच गोलंदाजी हा गंभीर विषय राहिला. 7